सर्व भीम सैनिकांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान। भावांनो, आज भरपूर दिवसानंतर आपण माझा जो पहिला व्हिडिओ होता या जागेवर मी शूट केला होता, तर ह्या लोकेशनला आलोय, बघू शकता। ठीक आहे, हा एक रोड आहे, या रोडाच्या काठी येऊन मी व्हिडिओ वगैरे शूट करायचो। ठीक आहे, तर आज भरपूर दिवसानंतर या ठिकाणावर आल्यानंतर मला फार छान वाटतं। हे बघू शकता, पूर्ण हा छोटासा रोड आहे, बाजूला थोडाफार नाला वगैरे आहे। भावांनो, माफी असावी, त्या जागेवरती आपण जिथं लोकेशनला गेलो होतो व्हिडिओ शूट करण्यासाठी, त्या लोकेशनवरती गाड्या वगैरे भरपूर येत होत्या, म्हणून आपल्याला या लोकेशनवरती यायचं काम पडलं। बघू शकता, या लोकेशनला आलो आता मी। या ठिकाणी पूर्ण शांत आहे थोडंफार, आणि व्हिडिओ आपण शूट करू शकतो। तर भावांनो, आजचा मुद्दा असा की आपले काही भाऊ बहिणी भीमसैनिक, भीमकन्या किंवा शिवप्रेमी, शिवभक्त अशा नावाने आयडिया ओपन करतात। ठीक आहे, आणि नंतर त्याच आयडियाने महापुरुषांना शिवेगाळ करतात। तर त्यातलाच आज एक मुद्दा आहे। तर काही आहे नालायक, ज्यांना अकलीचं भान नाही आपण काय बोलतोय काय नाही, तर त्यातलाच एक प्रकार। तर आयडीचं नाव भावांनो शिवप्रेमी बाबा राजे गर्जे। आता शिवप्रेमी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने आयडी आहे, आणि शिवी कोणाला देतोय? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आता मुद्दा असा की छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं, पण सध्याला आपणच काय करतोय? आपणच आपसामध्ये कोणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिवीगाळ करतंय, कोणी आमच्यातले पण काही गधे आहेत बरं का, जे छत्रपती शिवाजी महाराजांना शिवीगाळ करतात। पण अशा गध्यांना घोडा लागला पाहिजे, मग तो कुठल्याही समाजाचा असो, मग तो भीमसैनिक असो का शिवभक्त असो, तो बघणार नाही। जो कोणी व्यक्ती महापुरुषांचा अपमान करेल तो कुठल्या समाजाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, तो बघला जाणार नाही, त्याला कायद्याचा घोडा लागेल। आणि जमलं सर हातामध्ये पडल्यानंतर त्याचा हातपाय सुद्धा तोडला जाईल। ठीक आहे, मग तो कोणी असो, आमच्यातला काय एखादा असो ना। मी जर एखाद्या महापुरुषाने शिवीगाळ करत असेल तर मला 100% मारा, मी स्वतः सांगतो। पण आपण गु खात नाही, आपण अन्न खातो, इतकं आपल्याला भान असलं पाहिजे की आपण एखाद्या महापुरुषांबद्दल बोलतोय तर आपल्याला इतकं भान पाहिजे की आपण गु तर खात नाही। तर त्यातलाच आज एक मुद्दा। आता जे आहे शिवप्रेमी बाबा राजे गर्जे यांनी इंस्टाग्रामवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरलेत, आणि ते काय वापरलेत तुम्हाला मी स्क्रीनवरती दर्शवतो। तर भावांनो, स्क्रीनवरती तुम्हाला कमेंट बघितली, पण आता ह्या कमेंटमुळं रिॲक्शन काय झालं? आता याच्यावरती एफ आय आर झाली, नंतर याला माफी मागावी लागली। तर भावांनो, सांगण्याचा मुद्दा असाच की तुमच्या एका चुकीमुळं तुमचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं। ठीक आहे, तर अशाच नालायकांना, अशा मूर्खांना मी सतत सांगत असतो की तुम्ही विचार करून कमेंट करा, तुम्ही कोणाबद्दल बोलताय कोणाबद्दल नाही। ठीक आहे, तुम्ही जरी कमेंटमध्ये येऊन शिवीगाळ करत असाल, पण आम्ही तुम्हाला कायद्याची लाठी देऊ, मग तो कोणी असो। ठीक आहे, आता आपल्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा काही कुत्रे येतात आणि शिवीगाळ करतात, त्यांच्यावर सुद्धा लक्ष आहे। पण कामामध्ये असल्यामुळं कसं तुमच्याकडे जास्त बघत नाही, पण तुमच्याकडे सुद्धा बघणार, तुम्हाला सुद्धा कायद्याची लाठी लवकरच मिळणार, टेन्शन घेऊ नका। तुमच्या कमेंटचे मी स्क्रीनशॉट करून ठेवतो। तर भावना, आता हा जो मुलगा आहे बाबा राजे गर्जे, तर याची आता व्हिडिओ बघा तुम्ही। मी जी काय त्या ताईच्या व्हिडिओला कमेंट केली होती ती माझ्याकडून चुकून झाली होती, त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मनापासून माफी मागतो। हे फक्त इंस्टाग्रामवरती येऊनच मोठ्या मोठ्या गप्पा हाणते, महापुरुषांनी शिवीगाळ करते, जेव्हा संवाद होतो का यांच्याशी, यांची गांड फाटते। सांगायचा मुद्दा म्हणजे यांना कळतं की आपण चुकीचं बोललोय, आपल्याला आता घोडा लागलाय। ठीक आहे, पण मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो सर्व भावांना बहिणींना माझ्या की आपण महापुरुषांचा सन्मान करा, कुठल्याही महापुरुषांचा अपमान होता कामा नाही। आपण सर्व महापुरुषांचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे। आणि जर एखादा मुलगा एखादा मुलगी महापुरुषांचा अपमान करत असेल तर सर्व मिळून त्याला घोडा लागला पाहिजे, मग तो कुठल्याही समाजाचा असो, मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, सावित्रीबाई फुले असो, महात्मा फुले असो, किंवा इतर कुठलेही महापुरुष असो। जर एखादा मुलगा किंवा मुलगी महापुरुषाचा अपमान करत असेल तर त्याला कायद्याची लाठी ही मिळालीच पाहिजे। तर भावांनो, हेच एक सांगण्याचं तात्पर्य आहे की महापुरुषांबद्दल विचार करून बोला, नाही तर तुम्हाला सुद्धा कायद्याचा घोडा लागू शकतो। तर आता या जे राजे आहेत गर्जे राजे, यांना कळालंय आणि यांनी माफी सुद्धा मागितली।
आणि यांच्यावरती FIR सुद्धा झाली. तर परत सांगू इच्छितो की कुठल्याही महापुरुषांबद्दल घाण कमेंट करू नका, नाही तर नंबर तुमचा सुद्धा लागू शकतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.